योगेश्वरी देवी मंदिर। योगेश्वरी देवी ही कोकणवासियांची कुलस्वामिनी आहे। ही देवी अंबेजोगाई येथे कशी आली याबाबत सारंग पुजारी यांनी एक आख्यायिका सांगितली आहे। त्यानुसार अमूर्त अनघड अशा तांदळाच्या रूपातील ही योगेश्वरी कुमारिका आहे। अंबेजोगाई, जोगेश्वरी आणि योगेश्वरी या तिन्ही नावांनी प्रसिद्ध असलेली आपली देवी आपण दर्शन करूयात आणि माझ्या मार्फत तुम्ही दर्शन करा। योगेश्वरी देवीचे बालपण कोकणात गेले। तेथील लोकांची ती कुलदेवता होती। उपवर झाल्यावर तिचे लग्न परळीच्या वैद्यनाथाशी ठरले। ती लहानपणापासून योग साधना करीत असल्यामुळे तिला आपल्या स्वतःचे आणि वैद्यनाथाचे पूर्वीचे जन्म आठवत होते। त्यापैकी एका जन्मात ती पार्वती असताना तिचा विवाह महादेवाशी झाला होता। महादेव म्हणजेच वैद्यनाथ होय। रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर दिनवाणी रामाला फसवण्यासाठी महादेवाशी पैज लावून ती सीतेच्या रूपात रामापाशी गेली। पण रामाने तिला लगेच ओळखले। त्यावेळी राम काकुळतीने म्हणाला, माती कशालाही श्रम घेतलेस? त्यामुळे पार्वती पैज हरली। पण महादेवाने पार्वतीला सीता रूपात पाहिल्यामुळे तो तिला पत्नी मानत नव्हता। त्यामुळे पार्वतीचा अपमान झाला। त्या अपमानाचा बदला या जन्मी घेण्याचे त्रिपुर सुंदरीने ठरवले। लग्न मुहूर्त पहाटेचा ठरला। अंबेजोगाईतील हत्तीखाना लेणी हे लग्नस्थळ ठरले। पण त्रिपुर सुंदरीने आवरण्यात मुद्दामच वेळ लावला। त्यामुळे लग्न मुहूर्त टळला। त्रिपुर सुंदरीने बदला घेतला। पण क्रोधित वैद्यनाथाने लग्न मंडपातील सर्व मंडळींना पाषाणमय होण्याचा शाप दिला। लगेच लग्न मंडपात असलेले महादेव सुद्धा नंदी सकट पाषाणरूप झाले। दंतासुरमर्दिनी कुमारी अंबाजोगाई भवानी अंबाजोगाई भाव भक्तीने तुला आरती योगेश्वरी आई। दंतासुरमर्दिनी कुमारी अंबाजोगाई भवानी अंबाजोगाई भाव भक्तीने तुला आरती योगेश्वरी आई। नेत्रांच्या निरांजनाने तुझला ओवाळू माते तुझला ओवाळू सत्कर्माचा धूप सुगंधी तुझ्या पुढे जाळू तव पद कमली लीन निरंतर पावजणी माते मजरा पावजणी माते धावत येई अघराशींचा नाश कराया ते। दंतासुरमर्दिनी कुमारी अंबाजोगाई भवानी अंबाजोगाई भाव भक्तीने तुला आरती योगेश्वरी आई। जयंती नदीच्या तीरावर देवीचं सुंदर मंदिर आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी व अंबेजोगाईची योगेश्वरी हे अर्धे पीठ आहेत। बालघाटच्या डोंगर पठारावरील ही कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे। हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडीत आहे। परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यावर त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली। तिथे समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या 14 व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली। या 14 व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबेजोगाईतून वधू नेल्या। वधू नेताना देवी योगेश्वरीने एक अट घातली, ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल। तेव्हापासून कोकणातील शेकडो लोक कुलस्वामिनी म्हणून योगेश्वरीची पूजा करण्यासाठी येत असतात। तर आता आपण जातोय होमाच्या दर्शनाला। इथे ह्या साईडला होम आहे देवीचा। मंदिराच्या प्रांगणात 2 दीपमाळा आहेत। मंदिरावर 5 मजली कळस आहे। उत्तम कलाकृती असलेला मराठा शैलीतील या कळसावर अनेक देवांच्या मूर्ती आहेत। 18 हातांच्या गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती ही अद्वितीय गोष्ट कळसावर आहे। देवीचं दर्शन घेण्यासाठी अंबेजोगाईला नक्की भेट द्या।